देशाच्या गृहमंत्र्यांना शोधावं लागते, जनतेला, खासदारांना। एक सिनेमा आया था बीच में, लापता लेडीज। मैं सोच रहा हूँ मैं एक फिल्म बनाऊँ, लापता गृहमंत्री। लापता गृहमंत्री जिंदगी भर 10 साल से दिल्ली में है अमित शाह जी। हर बात पर बोलते रहे, हर बात पर अपना अस्तित्व दिखाते रहे, धमकियां देते रहे लोगों को। ईडी सीबीआई की माध्यम से, लेकिन इतना बड़ा कांड जंतर मंतर पर हुआ है आपके नाम पर। लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी लोकसभा में खड़े होकर आपके ऊपर कुछ बोल रहे हैं और आप लापता है। तो ये लापता होने का राज क्या है? जंतर मंतर पर जो पैलेट गन चली है उसका पूरा हिसाब किताब, त्याचा संपूर्ण हिशोब संसद मार्ग पोलीस ठाण्यातल्या जनरल डायरीमध्ये आलेला आहे। संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या डीसीपीने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेलं आहे। आणि दिल्लीचं पोलीस हे पूर्णपणे हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या पोलिसांचे नेतृत्व, त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहांना आहे। त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला, विद्यार्थ्यांवर मग टिअर गॅस, लाठी हल्ला, पॅलेट गन, हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला। आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे। खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाव हल्ल्यानंतरच अमित शहांना पदावरून दूर करायला पाहिजे होतं। पुलवामा आणि पहलगाव हल्ला ज्या प्रकारे झाला ही जबाबदारी पूर्णपणे अमित शहांची होती, पण त्यात त्यांना वाचवण्यात आलं। राष्ट्रीय सुरक्षेचा मामला आहे, सैन्याचा विषय म्हणून विरोधी पक्षाने फार तो विषय ताणून धरला नाही, पण आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शहाच्या पदरात टाकावंच लागेल। जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आम्ही एक जनरल डायर पाहिला होता, जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला, डरपोक।